नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला सुमधुर रसरशीत अगदी मधासारखा लागणारा कच्च्या आंब्याचा मुरंबा कसा बनवायचा ते पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूया. मुरंबा करण्यासाठी विशेषतः हापूस, राजापुरी या जातीचे कच्चे आंबे घ्यायचे आहेत. शक्यतो केशर नसलेले आंबे घ्यायचे आहेत. आंब्याची साल काढून घ्यायची आणि मग तो किसणीने किसून घ्यायचा आहे. आता हा किस आपण पिळून घ्यायचा आहे. किस पिळून घेतल्यामुळे कैरीचा आंबटपणा कमी होऊन मुरंबा खूप जास्त आंबट न होता मध्यम गोड होतो. किस पिळून झाल्यानंतर हा किस आता आपण मोजून घेऊयात, म्हणजे आपल्याला साखर मोजून घालता येईल. किस 2.25 वाटी भरलेला आहे. ज्या कढईत किस शिजवणार आहोत त्याच कढईत किस घ्यायचा आहे. किसाच्या दुप्पट साखर म्हणजे 3.5 वाटी साखर लागेल, पण आंबा कमी गोड असल्यामुळे मी 4 वाटी साखर घेतलेली आहे. आता किस आणि साखर चमच्याच्या साहाय्याने मिक्स करूयात. जसजशी साखर आपण किसामध्ये मिक्स करत जाऊ तसं मिश्रण ओलसर व्हायला सुरुवात होईल. साखर किसामध्ये मिक्स करून झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवून 2 ते 3 तास बाजूला ठेवूयात. या क्रियेमुळे साखर नैसर्गिकरित्या विरघळून लवकर पाक तयार व्हायला मदत होईल. जर आपण साखर आणि किस लगेच शिजवायला घेतले तर साखर विरघळायला वेळ लागेल. कधीकधी साखर खाली तळाला करपण्याची शक्यता दाट असते किंवा किस कडक होण्याची सुद्धा शक्यता दाट असते. आधीच आपण मिश्रण मुरत ठेवल्यामुळे शिजण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होईल. मुरत ठेवल्यामुळे साखरेचा पाक आंब्याच्या प्रत्येक कणामध्ये मुरतो, ज्याच्यामुळे मुरंबा जास्त दिवस टिकतो आणि त्याला छान पारदर्शक चमकही येते. 3 तास झाल्यानंतर झाकण काढूयात. मिश्रण छान आपलं ओलसर झालेलं आहे. आता हे शिजवायला आपण ठेवूयात. शक्यतो मुरंबा जाड कढईच्या भांड्यात किंवा जाड बुडाच्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये करायचा आहे. आता कढई गॅसवर ठेवून गॅस चालू करायचा आहे. सुरुवातीला गॅस आच मध्यम करायची आहे आणि एकसारखे हलवत राहायचं आहे, म्हणजे मिश्रण खाली तळाला लागणार नाही. 2 ते 3 मिनिटांनंतर मिश्रणाला हळूहळू पाणी सुटून साखर विरघळायला सुरुवात झाली आहे. हलवत राहूया. आता मिश्रण शिजत असतानाच याच्यामध्ये 5 लवंगा, 4 वेलची सोलून अर्धवट कुटून घेतलेली आहे. केशराची अर्धवट केलेली पूड घालूया. लवंग घातल्यामुळे मुरंबा बरेच दिवस टिकण्यास मदत होते. वेलची पूड घातल्यामुळे मुरंब्याची चव खमंग लागते आणि केशर फक्त चवच देत नाही तर मुरंब्याला एक राजेशाही पिवळसर केशरी रंग आणि चमक देतो. घातलेले साहित्य व्यवस्थित मिक्स करून हलवत राहायचं आहे. आता हे मिश्रण बोटाला चिटकेल इतपत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार मिश्रण शिजवत असताना गॅसची आच मध्यम ते कमी करून शिजवून घ्यायचं आहे. मोठी आच करायची नाही आहे, नाहीतर मिश्रण खाली तळाला करपू शकेल. वीस ते 25 मिनिटे झालेली आहेत. मिश्रण छान दाट आलेलं आहे. उलटण्याच्या साहाय्याने खाली सहज पडत आहे, याचा अर्थ मुरंबा आपला तयार झाला आहे. आता लगेचच गॅस बंद करून मिश्रण पूर्ण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात. मिश्रण जास्त वेळ शिजवलं तर ते कठीण होईल. चुकून मिश्रण कडक झालं तर आपण घेतलेल्या प्रमाणासाठी पाऊण वाटी खळखळून उकळलेलं पाणी मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि मुरंबा मऊ करून घ्यायचा आहे. तसेच गॅसची आच कमी करून मिश्रण 1 ते 2 मिनिटेच गॅसवर ठेवायचं आहे. जास्त वेळ ठेवलं तर मिश्रण परत कठीण होऊ शकतं. पण उकळलेले पाणी घातल्यामुळे मुरंबा जास्त दिवस टिकणार नाही, त्यामुळे सुरुवातीलाच काळजीपूर्वक मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं पूर्ण थंड झालेलं आहे. उलटण्याच्या साहाय्याने खाली सहज पडत आहे. मुरंब्याला छान राजेशाही पिवळसर केशरी रंग आला आहे. किस आपला व्यवस्थित शिजलेला आहे. अगदी मधासारखा रसरशीत दिसतोय. मुरंबा थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आहे. मुरंबा घेताना चमचा कोरडा असणे आवश्यक आहे. ओला चमचा असेल तर मुरंबा लवकर खराब होऊ शकतो.
मऊ रसरशीत तयार झालेला मुरांबा चपातीसोबत खाऊ शकता, ब्रेडला लावूनसुद्धा खाऊ शकता. असा मुरांबा तुम्ही नक्की करून बघा. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.